ठरलं तर मग या मालिकेच्या 4 जुलै 2026च्या एपिसोडमध्ये सायली अर्जुन खुश होऊन आईस्क्रीम खात असतात. सायलीला सगळं आठवल्यामुळे ती खूप खुश होत असते आणि बालपणीसारख्याच अर्जुनच्या खोड्या काढत असते. कधी एकदा सगळं घरच्यांना सांगतोय असं सायलीला झालं असतं. त्यामुळे अर्जुन तिला बोलतो की आपण त्यासाठी स्पेशल तयारी करायची. तुरुंगात नागराज राकेशवर भयंकर वैतागलेला असतो. आता जर का सायलीला तिचं तन्वी असल्याचं कळलं तर दादा नक्की त्याची सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करून टाकेल. त्यामुळे माझी सगळी इतक्या वर्षाची मेहनत वाया जाईल. या पद्धतीनं दोघंजणं तुरुंगामध्ये बोलत असतात आणि इकडे तन्वी आणि अर्जुन दोघेजणे मस्तपैकी एन्जॉय करत असतात. नागराज त्याला ओरडतो की मला वाटलेलं की तू 2 वर्षांनी अमेरिकेहून आलास म्हणजे काहीतरी अक्कल आली असेल, पण तुझ्या डोक्यात अजूनही भुसाच भरलेला आहे. राकेश रागात बोलतो की म्हणून मी त्या सायली अर्जुनचा काटा काढणार आहे. यावर सचिन म्हणतो की तुम्ही काहीही झालं तरी लोकांना मारायला का उठता. यावर नागराज म्हणतो की सुरुवातीला मलासुद्धा कोणाला मारायचं नव्हतं, पण आता जर का ते दोघं वाचले तर काही खरं नाही. शिवाय तो महिपतसुद्धा जी भोंदूगिरी करतोय त्यामुळे काही काम व्हायला मागत नाही. यावर सचिन त्याला म्हणतो की आपण त्यांच्या याच भोंदूगिरीचा फायदा करून घ्यायचा. घरी आल्यावर राकेश पुन्हा एकदा सचिनला फोन करतो. सायलीचं सत्य घरासमोर येणार नाही हे कसं काय शक्य करायचं याबाबत त्याला काही कळतच नसतं. कारण 2 वर्ष तो अमेरिकेत असतो. मधल्या काळात काय घडलं याबाबतही त्याला काहीच माहिती नसते. शिवाय त्या अपघातात पुन्हा सायलीला काही आठवलं की नाही याबाबतसुद्धा काहीच पत्ता नसतो. सायली अर्जुन कोणते पुरावे गोळा करू शकतात याचीसुद्धा त्यांना माहिती नसते. तेव्हा सचिन त्याला सल्ला देतो की याबाबत तुला एकच व्यक्ती माहिती देऊ शकतो, ते म्हणजे प्रिया. तिलाच फक्त सायली आणि अर्जुनची नस माहिती आहे. राकेश लगेचच तुरुंगात प्रियाला भेटायला जातो. तो प्रियाला सांगतो की सायलीला कळलं आहे की तीच खरी तन्वी आहे. हे ऐकल्यावर प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. काहीही करून त्या दोघांचा काटा काढा म्हणून ती बडबड करू लागते. राकेश तिला मध्यंतरीच्या काळात काय काय घडलं याबाबतची सविस्तर माहिती देतो. त्या अपघातातच ती दोघं मेली का नाही असं ती रागात बडबडू लागते. या सगळ्याचा काटा काढायचा असेल तर महिपत शिकरेला जाग करावं लागेल असं तिचं म्हणणं असतं. सुभेदारांच्या घरात अर्जुनने सगळी तयारी केलेली असते आणि त्यांना सगळ्यांना बोलवलेलं असतं. सगळे आल्यावर तो लहान घ्या तन्वीचे फोटो तिच्या आठवणी सगळ्यांसमोर दाखवतो. अर्जुन असं का करतोय हे कोणालाच कळत नाही. रविराजसुद्धा वैतागून म्हणतो की अर्जुन आपल्या ठरलं आहे की तन्वीच्या आठवणी आता आपण काढायच्या नाहीत, मग तू हे सगळं का करतोयस. यावर तो म्हणतो की का काढायच्या नाहीत, तन्वी या घराचा श्वास आहे, या घराची मुलगी आहे, त्यामुळे तिची आठवण कायम या घरात काढली जाईल. आज आपण तन्वी डे सेलिब्रेट करणार आहोत. इतक्यात सायली तयार होऊन येते. तिने तो ड्रेस घातलेला असतो ज्या दिवशी बालपणी अर्जुनचा वाढदिवस साजरा केलेला असतो. सायली तन्वी बनून काय वावरते हे कोणालाच कळत नाही. कल्पना म्हणते की सायली तुला आता तन्वी बनून वावरायची गरज नाही, कारण पूर्ण आजींना माहिती आहे की ही सायली आहे, तन्वी नाही. मग अर्जुन सायलीची सगळ्यांना ओळख करून देतो की गेले कित्येक वर्ष आपण ज्या मुलीची वाट बघतोय ती सायलीच आपली खरी तन्वी आहे. हे सत्य समजताच सगळ्यांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. तर मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.